गुड मॉर्निंग. तर आज आमची सकाळ 7:30 वाजताच झालेली आहे, पण माझी काही सकाळ अजून झालेली नाही आहे. झोपली म्हणजे अशीच मी जागीच होते, पण झोप काय डोळ्यावरची जात नव्हती, कारण की गणू रात्री 4 ते 5 वेळा उठत असतो, तर माझी झोप काय पूर्ण होत नाही, पण त्याची होते. सो तो उठला लवकर आणि मला उठवत होता, तरी मी त्याला बाजूला घेतलं आणि झोपवलं, पण तो काय झोपत नव्हता. हे प्रियांकाने शूट घेतलेला आहे. मग मी पण उठले, 8:15ला मी उठले. मग मी त्याला नाश्ता बनवला. नाश्त्यामध्ये त्याला आज उपमा मी बनवलेला, त्याला खायला घातला, आंघोळ वगैरे घातली त्याच्यानंतर तो परत झोपला. 10:30 वाजता तो झोपला. सो झोपल्याच्यानंतर मग म्हटलं चला त्याला दाल खिचडी बनवायची आहे, कारण की लवकर नाश्ता केला की त्याला लवकर जेवण लागतं. सो मी इथे त्याची दाल खिचडी बनवत आहे. आणि आज आमचं जेवण प्रियांका सकाळीच करून गेली होती. चपाती सुकट आणि वांगं बटाट्याचा रस्सा केलेला बोबील टाकून, आणि भात होता. सो मी ते असं स्वयंपाक बनवत होते. देन मग स्वयंपाक करता करता म्हटलं चला दाल खिचडी घातल्याच्यानंतर मी चपाती आणि सुकट नाश्ता करून घेतला. तिथं बघू शकता गणू झोपतं. गणूला म्हटलं चला उठूया आपण, झोपलेला तो, तरी त्याला उठवत होते मी. बराच वेळ गेला मला उठवण्यात, तर फायनली उठलेला आहे तो. आणि मग थोडा वेळ त्याला अशी मांडीवर घेऊन बसले होते, तर असंच आम्ही मस्ती करत होतो. तर तो मध्येच हसत होता, पण डोळ्याची झोप बघा त्याची, पण मी उठवलं होतं त्याला. सो असं आहे. देन मग मी त्याला जेवायला आज दाल खिचडी आणि अंडं घेतलं होतं. आज बुधवार, मच्छीचा दिवस, सो त्याला अंडं. देन मग जेवण वगैरे झाल्याच्यानंतर प्रियांका आणि मम्मी आज बाहेर गेले होते, सो तो पण मागे लागला. मग ते घेऊन गेले त्याला. देन मग असं रिलॅक्स वाटलं. सो तो गेल्याच्यानंतर मग मी इथे कामं करायला लागली. इथे भांडे घासत होते. सो भांडी घासल्याच्यानंतर मग झाडू वगैरे मारून घेतला. पण कसं आहे ना गाईज, म्हणजे असं जेव्हा तो जवळ असतं आपलं बाळ, तेव्हा असं वाटतं की यार थोडंसं रिलॅक्स पाहिजे, आणि लांब गेल्यानंतर राहत नाही. असोही ते आम्ही शेवपुरी एन्जॉय केली. बाय.